वळूयात पुढच्या बातमीकडे। जितेंद्र आव्हाडांनी घोड्यावर बसून आंदोलन केल्यानंतर आता भाजप आणि राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलंय। भारतीय म्हणून तुमच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असा निशाणा मंत्री नितेश राणेंनी आव्हाडांवर साधलाय। तर आव्हाडांनी लग्नाच्या वरातीतनं घोडा आणला असं म्हणत राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनीही टोला लगावलाय। आता काय करणार, पूर्वी घोड्यावरनं फिरायचे, गाड्या आल्या, पेट्रोल आलं, डिझेल आलं, आता परत एकदा मागे 2000 वर्षापूर्वी मागे घेऊन जाणार आपल्याला मोदी, आपल्याला माहिती होतं। आता जय मोदी, चला टक 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 गाडी जाता अशीच ठेवणार का पुढे येणाऱ्या काळात पाहिलं मंत्रालयापर्यंत? हो, मग आता मंत्र्यांना पण आम्ही सांगणार की तुम्ही बंगल्यातनं गाडीने नाही जायचं, घोड्यावर बसायचं, गाडीवर बसायचं, बैलगाडीवर बसायचं आणि मंत्रालयात जायचं। आमचं आव्हान असेल देवेंद्र फडणवीस यांना की तुम्ही वर्षामधनं जेव्हा निकाल मंत्रालयात यायला किंवा घोडागाडी किंवा बैलगाडीतनं या किंवा घोड्यावरनं जा। पक्षीय दृष्टिकोनातून बघाल तर तुम्ही भारतीय म्हणून तुमच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। आता तुम्हाला फक्त घोड्याबिड्यावर चालायचं असेल तर तो फक्त मीडियाची फक्त शोबाजी आहे, पण आदरणीय पंतप्रधानांनी केलेलं आवाहन हे देशहिताचं आहे। मी त्या घोड्याचं फार बारकाईने निरीक्षण करत होतो। तो लग्नाचा घोडा दिसला मला आणि लग्नाच्या वरातीतून आणलेला तो घोडा होता। ज्या पद्धतीने पांढरा शुभ्र अतिशय स्वच्छ असा घोडा आणि त्याच्यावरती एक नवरदेवाची भूमिका त्यांनी पद्धतशीर त्या ठिकाणी निभावलेली आहे। नवरदेवाचं ह्या काळामध्ये ऐकलं पाहिजे। आता ते जे म्हणतायत की ज्या घोड्यावरून ते येत आहेत, काल मी कोणाचं तरी हेही ऐकलं की ते कशावरून येतील, त्यांची सवारी, या सगळ्या गोष्टींचं आता या क्षणाला राजकारण करणं काही गरज नाहीये। हा, मोदी साहेबांनी जो सल्ला दिलेला आहे की परदेश दौरे टाळले पाहिजे आणि ताफे कमी झाले पाहिजे, ते मात्र महाराष्ट्र शासन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नक्की करेल।